गाइस, बिग बॉसच्या घरामध्ये टीम ए मधून निक्की सोडली तर वैभव, अरबाज, डीपी दादा, वर्षाताई, सूरज या सर्वांनाच कॅप्टन पदाची उमेदवारी मिळालेली होती। पण आर्या यांच्यावर म्हणजे आर्याची जी टीम बी होती त्याच्यावरती अनफेअर डिसिजन देऊन अरबाज, निक्की, वैभव यांनी ताकदीचा वापर करून त्यांना हरवलेलं होतं किंवा अनफेअर डिसिजन दिलेले होते। त्यामुळे नक्कीच टीम बी मध्ये कोणीही खुश नव्हतं, कारण यांना कॅप्टन पदाची उमेदवारी मिळालीच नाही। त्यामुळे सगळेच इकडे टेन्शनमध्ये असताना ज्यावेळेस कॅप्टन्सी टास्क चालू झाला त्यावेळेस तो जो टास्क घेतलेला होता त्याच्यामध्ये निक्की आणि आर्या या दोघींमध्ये हातापाई झाली आणि आर्याने ज्यावेळेस निक्कीला पकडलेलं होतं त्यावेळेस तिने सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आर्याचा तिला हात लागला असेल किंवा आर्याने तिला कानाखाली मारली देखील असेल। पण त्याच्यावरूनच निक्कीने इकडे हंगामात सुरू केला की एकतर मला या घरामध्ये ठेवा, नाहीतर आर्याला या घरामध्ये ठेवा। त्यावरती बिग बॉसच्या मूलभूत नियमांचं नियमभंग केल्यामुळे इकडे आर्याला शिक्षेस पात्र धरलेलं आहे बिग बॉसने। कारण बिग बॉसच्या घरामध्ये कोणत्याही सदस्यावरती हात उचलण्यास पूर्णपणे बंदी आहे किंवा याचा निषेध केला जातो, पण आर्याने हा नियम मोडलेला आहे आणि निक्कीवरती हात उचललेला आहे। त्यामुळे आज बिग बॉसने आर्याला शिक्षा केलेली आहे आणि त्यामुळे निक्कीला हात उचलल्यामुळे अरबाज देखील तिच्यावरती चिडलेला असतो आणि घरचे बाकीचे सदस्य देखील चिडलेले असतात। पण आर्याने सांगितलेलं असतं की जाऊ दे घरी, मला काही फरक नाही पडत, तरी देखील आर्याला आज या शिक्षेस सामोरं जावं लागते। तर तुम्हाला काय वाटतं, आर्याला कोणती शिक्षा मिळाली पाहिजे आणि निक्कीवरती हात उचलून तिने योग्य केले की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।